राज्यातील 165 शाहू फुले आंबेडकर योजनेअंतर्गत असलेल्या आश्रम शाळांमधील शिक्षकांना गेल्या 30 वर्षापासून विनावेतन काम करावे लागत आहे। 30 वर्षापासून राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेता हे शिक्षक व कर्मचारी विनावेतन या शाळांवर काम करताना दिसत आहेत। 30 वर्षापासून विनावेतन काम केल्यामुळे या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या परिवारावर आता उपासमारीची वेळ आली आहे। 30 वर्ष सेवा देऊनही शासन दरबारी न्याय मिळत नाही। या मागणीतून अनेक वर्ष लढा देण्याचं काम या शिक्षक व कर्मचारी संघटनांनी केलं, मात्र शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही। यामुळे या शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून या निराशेतूनच बीड जिल्ह्यातील केज येथील धनंजय नागरगोजे या शिक्षकाने काल परवाच आत्महत्या केल्याची घटनाही घडली आहे। या प्रकरणी संपूर्ण राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून याबाबत ठिकठिकाणी आंदोलनाचा मार्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वीकारला आहे। याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शाहू फुले आंबेडकर योजनेअंतर्गत येणाऱ्या शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आज परभणी येथे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण आयुक्त यांनाही या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे। शासनाने ताबडतोब वेतन श्रेणी लागू करावी अशी प्रमुख मागणी या शिक्षक व कर्मचाऱ्यांची आहे। शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि वेतन श्रेणी लागू करून शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखाव्या अशा प्रकारची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। परभणी येथे झालेल्या या आंदोलनात आश्रम शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चा करून आपल्या सविस्तर मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले। पगारापायी बळी गेलेले आणि आता धनंजय नागरगोजे हे आमचे सहकारी मित्र यांनी आपल्या लहान मुलीला अत्यंत खेदजनक अशा परिस्थितीत त्यांनी आत्महत्या केली। ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ही घटना ज्ञानदान देणाऱ्या आणि आश्रमशाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर बाकी आम्ही न्याय तरी मागायचा कुठे। आता आमची शेवटची ही वेळ आहे। यानंतर मात्र आम्हालाही अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलण्यासाठी शासनानं भाग पाडू नये, अन्यथा आमच्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने मानसिकता आता ढासळलेली आहे, संयम ढासळलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीने टोकाचं पाऊल उचलण्याची आता कर्मचारी तयारीत आहेत। लवकरात लवकर सामाजिक न्याय मंत्री यांनी आमचा विषय मार्गी लावावा आणि वेतन श्रेणीनुसार आम्हाला लवकरात लवकर पगार चालू करावेत, हीच आमची शासनाला या निमित्ताने विनंती राहणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8 मार्च 2019ला या शाळेला शाहू फुले आंबेडकर ही योजना नाव टाकून आम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं, परंतु सद्यस्थितीमध्ये किंवा या परिस्थितीमध्ये आम्हाला आज 2025 पर्यंत आमच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील पडलेला नाही किंवा आम्हाला 1 रुपया देखील अनुदान याच्यामधनं प्राप्त झालेलं नाही। आमचे बांधव आमचे सहकारी वेळोवेळी आझाद मैदानावर या अनुदानाची मागणी करतात, परंतु याची शासन स्तरावर कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, फक्त विषय घेतात। आणि या त्रासापोटी आमचे बांधव धनंजय नागरगोजे यांनी 15 मार्च 2025ला स्वतःच्या श्रावणी बाळाला लिखित करून किंवा श्रावणी बाळाशी बोलून त्यांनी स्वतःचा देहत्याग केला किंवा त्यांनी आत्महत्या केली। यापुढे या महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाचे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, याच्या पुढे जर या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाली तर याला पूर्णपणे शासन जबाबदार असेल आणि जर आमचा प्रश्न शासन सोडवणार नसेल, सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी मेळावा घेऊन सुद्धा आम्हाला शब्द दिला की तुमची मीटिंग लावतो आणि हा प्रश्न सोडवतो। या 11 तारखेला आमची मीटिंग लागली होती, ती मीटिंग सुद्धा कोणत्या कारणास्तव
कॅन्सल झाली हे आम्हाला माहिती नाही, परंतु शासनाने हा प्रश्न त्वरित सोडवावा, कारण हा आमच्या नरड्याला आलेला प्रश्न आहे. जर याच्या पुढे हा प्रश्न सुटला जात नसेल तर या महाराष्ट्रामध्ये धनंजय नागरगोजे सारखे असंख्य नागरगोजे होतील आणि याला सर्वस्वी जिम्मेदारी या महाराष्ट्र शासनाची असेल. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा आमचा प्रश्न सोडवावा. हे तमाम या अनुसूचित जातीच्या आश्रमशाळेतील सर्व शिक्षकाच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र शासनाला करतो आणि तातडीने हा प्रश्न सोडवावा ही मी विनंती करतो. आताच माझे सरांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सर आम्ही गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करतो. वारंवार आंदोलनं केली, वारंवार उपोषणे केली. 8 मार्च 2019 शासनाने GR सुद्धा काढला आणि आतापर्यंत आम्हाला कुठलाही 1 रुपयाचा सुद्धा या ठिकाणी अनुदान आम्हाला किंवा वेतन श्रेणी आम्हाला लागू केलेली नाही. आम्ही जगायचं कसं? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. काल 15 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये अक्कलगाव या ठिकाणी करगाव या ठिकाणी आमचे सहकारी बंधू नागरगोजे सर यांनी आपलं जीवन संपवलं. सर छोट्याशा लेकीला त्यांनी एक भावनिक असं पत्र लिहिलं की श्रावणी बाळा मला माफ कर, तू छोटी आहेस, तुला मी सांगून काहीच उपयोग नाही. कारण जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तू विचारशील पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आम्ही जगायचं कसं? आमच्या जीवनाचा प्रश्न आहे. आमचे आईवडील आहेत, आमच्या मुलाचं शिक्षण आहे. आम्ही किती दिवस वाट बघायची? वारंवार घोषणा होऊन सुद्धा तुम्ही आम्हाला न्याय देत नाहीत. तर आमचा काय आहे? आम्ही काय असं पाप केलं? नुसतं नावाला फक्त का फुलेशाह आंबेडकरचा महाराष्ट्र, हा फुलेशाह आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या दुर्दैवाची गोष्ट जर कुठली असेल तर या 165 निवासी आश्रमशाळेला शासनानं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं अनुदान दिले नाही. का आम्ही असं पाप केलंय? आम्ही शिक्षणाचं पवित्र असं कार्य गेल्या 20 वर्षापासून करतोय. कोठाला चिमटा घेऊन आम्ही शिकवतोय मुलांना, 100% निकाल लावतोय. शाळेतून तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आम्ही आमची मुलं घेऊन जातोय. आम्ही जगायचं कसं? आम्ही खायचं कसं? आणि आता आम्हाला शासनाने आणखीन दुसरा धनंजय नागरगोजे होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी हीच आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. सामाजिक न्यायमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी तात्काळ आमच्या या मागणीचा विचार करून आम्हाला वेतन VJP ही संहिता लागू करून आम्हाला ताबडतोब वेतन 100% अनुदान द्यावे हीच आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे. आणि जर आपण हा निर्णय जर घेतला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला इथून पुढं शिक्षकाची आत्महत्या होऊ नये याची मुख्यत्वे जबाबदारी ही शासनाने घ्यावी हीच या ठिकाणी परभणी जिल्हाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी आपल्यास विनंती करत आहे.